तुमच्या अपेक्षेमध्ये प्रेक्षकांना विनंती, कृपया आपण जोरदार टाळ्याचा प्रतिसाद द्यावा. रश्मी काकू, ते साहित्य घ्या, वाटप करा, पाठीमागचे हात बाजूला. मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ. फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका. 1 2 3 4 get on the dance floor. 1 2 3 4 get on the dance floor. चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा, चांदनी चिडर होके चीट किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा. मेरी बात तेरी बात ज्यादा बात है बुरी बात, थाली में कटोरा लेकर आलू भात मूड़ी भात, मेरे भी जो किसी ने रिपीट किया तो साला मैंने तेरे मुंह पे मारा मुक्का. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा काले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो
है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई छन बोले हमने सारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बेजारी कर ले गल्ला घूड़ियां छन बोले हमने सारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बेजारी कर ले गल्ला घूड़ियां और फिर देखो झट पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी झट पट पटापट झट पट पटापट और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी निकालो तुटेगा नहीं बीवी को मारो तुटेगा नहीं आइटम को मारो तुटेगा नहीं रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई आपल्यावर चिडते आता ही तुम्हाला पाठपुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आडबसा रांगोळी पाठपुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आडबसा रांगोळी जा तू जर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट اسوي لي رقصه ثانيه رقصه البطريق ولا سته في معني فلوس عندي خوش فاصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي تفوز عندي خوش فاصله يا اخي تفوز والله خوش رقصه حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي لي رقصه المارشميلو ربعناها فوق كلها كاب एक माझी छोटी कविता 4 ओळीचे करून माझं नाटक सादर करणार आहे. कृपया आपण सर्वांनी मला प्रतिसाद द्यावा. मी बसलो होतो दारात ती बसली होती समोरच्या दारात. पाहत होती ती माझ्याकडे मी पाहत होतो तिच्याकडे. पाहुणे तिचे सौंदर्य पाहत होतो तिचे सौंदर्य भाळलो मी तिच्या सौंदर्याकडे. लक्ष नव्हते माझे इकडे तिकडे पाहायला. हळूच ती म्हणाली कधी येशील वाट पाहिजे मी राखी बांधायला. हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आणि एक विनोद छोटा सांगतो आणि माझं नाटक सादर करतो. आता इथं गंमत अशी आहे की एक प्रेत यात्रा चालली होती आणि एक फुल पिलेला माणूस त्याला लोकांनी झोडपलं होतं आणि तो सायकलून चालला होता. तर त्या प्रेत यात्रेमध्ये त्याचं अर्ध्याच्यावर नशा थोडी उतरली होती आणि त्यानं तरी धक्का मारला. ते तिरडी धरण्याला धक्का मारला ती तिरडी खाली पडली. खाली पडल्यावर दुनियाच्या शिवाय इतकं शिवाय इतकं शिवाय त्याची नशा पूर्ण उतरली. बहुत देखा बोले बहुत सब लोगों ने बहुत कॉल करा बोले जो गिर गया वो बात नहीं करा बोले जो गिर गया वो बात नहीं करा तुम बात करे बोले. यानंतर आता माझं नाटक आहे. मी स्वतः लिहिलेलं कलाकार मीच आहे. रमेश रमेश सुरेश सुरेश नको रे मला नको अडवू रे नका माडव. अरे काय केलं नाही मी त्याच्यासाठी. मी तिच्यासाठी काय केलं नाही रे. अरे त्या स्वातीसाठी मी जीव ओढला रे जीव तोडला. अरे माझ्या सगळ्यांच्या पैकी नाराजी व्यक्त झाली रे. रमेश सुरेश मला अडवू नको रे प्लीज मला अडवू नको. अरे मी खरंच रे सांगतो मी तिच्यावर अंतःकरणातून प्रेम केलं रे. मला राहत नाही रे आणि माझा वियोग मला सहन होत नाही. आता मी जीव देतो रे. रमेश बाळा बाबा ऐक रे माय ऐक सुरेश ही माझी शेवटची भेटी काय रे. अरे मी सगळं दार सोडून तिच्यासाठी प्रेमात पडलो पण काय झालं रे असं का माझ्या नशिबात आलं रे. नाही सुरेश रमेश तितक्यात स्वातीचं पदार्पण येते आणि ती गंगेच्या काठावर तिला उभा टाकते. रमेश स्वाती
रमेश नको रे नको असं करू रे बाबा नको रे नको स्वाती अगं मी काय केलं नाही ग माझं घर दार सगळं सोडलं ग मी तुझ्यासाठी माझा जीव सुद्धा मी द्यायला निघालो काय झालं ग असं माझ्या प्रेमामध्ये असं का झालं ग तितक्यात स्वातीचे बाबा आणि इकडून रमेशचे बाबा येतात आणि ते सांगतात रमेश अरे सीतारामजी या 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 नमस्कार बोला रामजी नमस्कार हा बाबा तुम्ही यांना ओळखता स्वाती अय्या तुम्ही यांना ओळखता मग ते बोलले मग म्हणे अगं स्वाती घर रमेश नको करू रे गैरसमज बाळा नको करू तू विसरला असशील जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती नाजूक होती ना तेव्हा या स्वातीच्या वडिलानं मग हे केलं आणि रमेश तुला खरं वाटणार नाही स्वातीला मी रोखलं होतं नको म्हणून स्वातीचा जीव अजून तुझ्याकडे आहे नाही 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 खरंच नाही खरंच नाही स्वाती स्वाती रमेश तुला माझी शपथ आहे रे आणि जीव द्यायचा असेल तर आपण दोघं मिळून देऊच रे जीव दोघं मिळून देऊच स्वाती स्वाती रमेशचे वडील म्हणाले मला माफ करा मी समजू शकलो नाही की तुमचे जुनी आठवण आली तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले होते मी विसरलो होतो मी तुमच्याचमुळे श्रीमंत झालो आणि श्रीमंतीचा माज चढला आणि मी तुमच्या गरिबीला नाकार दिला धन्यवाद मंगल गावे मनुपजी फुलवारी रे साजे गाजे बाजे गूंजे सपनोरी ये किलकारी रे बनूप वन अभिनंदन करता छाई घटा भंडारी रे शक्कर खाको झाकी झाको हुई जश्न की ये तैयारी रे मन हर जन बरसा तन सुखवारो जी रे आयो रे शुभ दिन आयो पतंग मेरा हवा में होके मलंग जग की कोई रीत न जाने मैं तो बस तेरी हुई दीवानी मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग मैं छुड़ाई घर बार मेरा ओ मखना वे मखना अब तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना मैं छुड़ाई घर बार मेरा ओ मखना छुड़ाई घर दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरे वाले कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ नमस्कार. आज इथं अपन पाटिल परिवार प्लस उनकी बहनें और बिटिया सभी जने एकत्र हो गए तो सब इतने आनंदित प्रफुल्लित ऐसा सब दिख रहे, सबके चेहरे पे ग्लो दिख रहा है.
ये तो ये प्यार का ग्लो है। तो हम में से किस किस को बूढ़ा होना है? बूढ़ा किस किस को होना है? हाथ ऊपर करिए। होना है आपको? अरे वाह, मुझे तो नहीं होना है, लेकिन क्या करे, कुदरत तो बूढ़ा बनाने ही वाली है। तो इसके ऊपर एक पोएम बनाया है मैंने, तो ध्यान से उसमें से हर वर्ड्स याद सुन लेना, ध्यान से सुन लेना। जब हम बूढ़े होंगे, हाथ पांव जुड़े होंगे, जब हम बूढ़े होंगे, हाथ पांव जुड़े होंगे, दवाइयों के पुड़े होंगे, पैसा बर्बाद करेंगे, जवानी याद करेंगे, जब हम बूढ़े होंगे। जब मुंह में कोई दांत न रह जाएगा, मुंह कितना खाली खाली हो जाएगा, फिर दांत व्यंजन पेश से दांत कैसे साफ करेंगे, जवानी याद करेंगे, जब हम बूढ़े होंगे, हाथ पांव जुड़े होंगे, दवाइयों के पुड़े होंगे, पैसा बर्बाद करेंगे, जवानी याद करेंगे, जब आंखों से दिखना कम हो जाएगा, जग कितना धुंधला धुंधला हो जाएगा, फिर लेंस और चश्मे का इंतजाम करेंगे, जवानी याद करेंगे, जब हम बूढ़े होंगे, हाथ पांव जुड़े होंगे, दवाइयों के पुड़े होंगे, पैसा बर्बाद करेंगे, जवानी याद करेंगे, जब गरम मसाले खाने जी मचलाएगा, खा न सकोगे, मुंह में पानी आएगा, फिर दाल और दलिए से काम चलाया करेंगे, जवानी याद करेंगे। तो अब आगे सुनना है हमें। जब हम स्नेह मिलन में आएंगे, ऐसे प्रोग्राम में हम बच्चे बन जाएंगे, बूढ़ों से बच्चे बन जाएंगे, बूढ़ों से बच्चे बन जाएंगे। तर आपल्याला या घटाघटीच्या जीवनामध्ये एवढा रोजच्या कटकटी, रोजच्या कामं ह्यातून आज जे आपण इथं जमलो आहोत, तर अशा आनंदमयी प्रसंगामध्ये जेव्हा आपण एकत्रित येतो, तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो आणि आपलं टेन्शन थोडं कमी होतं आणि बुडाला पण लवकर येणार नाही। त्यासाठी सगळ्यांना हे गीत मी रचवलं आहे। आवडलं असेल तर थोड्या टाळ्या वाजवा, नाही आवडलं तर जास्त टाळ्या वाजवा। ना खर्चा लगता है ना पैसा लगता है, तालियां बजाओ भाई, बड़ा अच्छा लगता है। चलो धन्यवाद। वेळ असेल तर बरेचसे काही प्रश्न मंजुषा आहेत माझ्याकडे, सगळ्यांना मौका मिळाला पाहिजे। जर वेळ असेल तर नंतर पाहूया, प्रश्न मंजुया, काही विशेष प्रश्न आहेत। चला धन्यवाद, मौका दिया। आपल्या समोर ज्योतिताई पिंपरवार यांनी खूप अशा प्रकारे आपलं म्हातारपण कसं आहे हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे। यानंतर आपल्यासमोर मुग्धा बालाजी पाटील हे आपल्यासमोर त्यांच्या परिवाराचं या ठिकाणी सादरीकरण करतील।
हॅलो. मी मुग्धा बालाजी पाटील. आता थोडंसं फक्त आमच्या फॅमिलीबद्दल इंट्रोडक्शन देते आहे. आमची फॅमिली म्हणजे दशरथ विठोबा पाटील यांची फॅमिली. हे 6 भाऊ आणि 3 बहिणींची फॅमिली. सगळ्यात मोठा भाऊ हनुमंत पाटील. त्यांच्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे. हनुमंत पाटील, कांताराव पाटील, सुरेश पाटील, गोपाळ पाटील, बाळू पाटील, राजेश पाटील. बहिणी सुशीला, अक्का, मीरा, शोभा सगळ्यांबद्दल माहितीच आहे. फक्त मी त्यांच्या मुलांबद्दल सांगते आहे. सगळ्यात मोठे म्हणजे हनुमंत पाटील, त्यांचा मुलगा सुहास पाटील आणि निलिमा. 1985मध्ये सुहास पाटील हा IIT पवई कॉलेजमधून पास झाला आणि 1985मध्ये तो US ला MS करायला गेला. म्हणजे त्यावेळेस एवढं IITला जाणारे किंवा एज्युकेशन एवढं घेणारे मुलं फार कमी असायचे. त्या पिरियडमध्ये तो म्हणजे आमचं लग्न झालं आणि हार्डली 1 किंवा 2 महिन्यातच तो गेला. कांताराव भाऊजींचं त्याच वेळेस प्रमोशन झालं. म्हणजे गुड न्यूजच होता त्यावेळेस. त्याच्यानंतर कांताराव पाटील तर त्या डॉक्टरच, पण त्यांची मुलगीसुद्धा MDS केला आहे तिने, जावई MDS. यायला पाहिजे. त्यांच्या मुलींनी पण म्हणजे डेंटिस्ट आहे, MDS केलं, जावई MDS, मुलगी MDS. म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली असंही म्हणायला हरकत नाही. सुरेश पाटील यांची मुली, तिन्ही मुली, त्यांचे तिन्ही जावई एज्युकेटेड, मुलगा एज्युकेटेड. त्याच्यानंतर सुशीला अक्काच्या 2 मुली. योगेशला तर सगळे ओळखतातच, क्रिकेटचं असोसिएशन आहे त्याचं, त्यामुळे योगेशला सगळे ओळखतात. शिवाय तो पॉलिटिक्समध्ये पण असतो. कायम त्याच्या मुलाखती असतात TV वरती. पण बॉबी आणि शिल्पा, बॉबी म्हटल्यावरती सगळे बॉबीच ओळखत असेल. तिला दीपाली किंवा मानसी वरगंटवार कोणी ओळखत नसेल, पण वेल एज्युकेटेड ती. आणि तिचे मिस्टर पण वरगंटीवार बिल्डर आहेत औरंगाबादला आणि ती प्रोफेसर आहे कॉलेजला. शिल्पा PG केली, डॉक्टर आहे. वरगंटवार. आणि शिल्पा पेडियाट्रिशियन आहे आणि तिचे मिस्टर पण ऑर्थोपेडिशियन आहेत. त्याच्यानंतर गोपाळ पाटील त्यांची जावई पण भास्कर एज्युकेटेड आहे, आलेले आहे. आणि अश्विन पाटील ते इंजिनियर आहेत. दोघंही बहीण भाऊ इंजिनियर आहेत. बाळू पाटील त्यांचे 2 मुलं म्हणजे आमचे 2 मुलं इंजिनियर आहेत. 2 मुलं ग्रॅज्युएशन इथेच झालं इंडियामध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MS अमेरिकेत झालेलं आहे. आणि दोघंही अमेरिकेत सेटल आहे. दोघांच्या बायकासुद्धा MS झालेल्या आहेत आणि 4घंही जॉब करतात. मोठ्याचा मुलगा प्रतिजूचा मुलगा आरुष 8 वर्षाचा आहे आणि प्रणव जो लहान मुलगा आहे आमचा, त्याची मुलगी 10 महिन्याची आहे. त्याच्यानंतर शोभा एरावार, संजय भाऊजी एरावार, त्यांचा मुलगा निलेश सगळ्यांना माहितीच आहे. तो पण अतिशय हुशार मुलगा. नागपूर बोर्डामध्ये तो 10वा आला. यवतमाळ बोर्डामध्ये 12वीच्या वेळेस तो फर्स्ट यवतमाळमध्ये होता आणि अमरावती बोर्डामध्ये तो 3rd आला होता. बिट्स पिलानीमध्ये तो शिकलेला. आणि त्यांची मुलगी डॉली, आम्ही डॉली म्हणतो, ती श्वेता, ती पण MITमधून इंजिनियर झाली. ती लंडनला असते आता. ती आणि तिचे मिस्टर लंडनला असते. अतिशय हुशार दोघंही बहीण भाऊ. राजेश पाटीलचा मुलगा तर सगळे ओळखतातच, प्रणव पाटीलला, जो आता कझाकिस्तानला चालला आहे 12 जानेवारीला. आणि ऐश्वर्या, ती पण इंजिनियर आहे. प्राची आणि भास्कर, ते सुद्धा दोघंही इंजिनियर आणि दोघंही वेलाजोड. एवढंच सांगायचं होतं मला. म्हणजे आमची फॅमिली आणि स्पेशली हनुमंत पाटलांचं कोणीच नसल्यामुळे इथे मला स्पेशली हनुमंत पाटलांचं सगळ्या फॅमिलीचं सांगायचं होतं, जे आमचे सगळ्यात मोठे भाऊजी होते. बस एवढं सांगायचं. स्वातीने सुद्धा आपल्या पतीच्या मागोबा टाकावं, कारण तुझ्यामुळेच हा आम्ही भाऊजीचा वाढदिवस साजरा करत आहोत. सर्वांनी स्वातीसाठी व भाऊजीसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. जन्मदिनमिदं
आय प्रिय सखे जन्मदिनमिदं आय प्रिय सखे सन्तनोतु ते सर्वदा मुदं सन्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमञ्जय पुण्यकर्मणा कीर्तिमञ्जय जीवनन्तवा भवतु सार्थकं जीवनन्तवा भवतु सार्थकं थैंक यू हॅपी बर्थडे टू बार बार दिन ये है मेरी आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे भाऊजी हॅपी बर्थडे टाळ्या टाळ्या यानंतर आपल्या समोर हा बर्थडे साजरा झाल्यानंतर उमा लक्ष्मी किरणमयी वैष्णवी सर्वांनी भाऊजी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हेप हेप होरे. ताबडतोब माझ्याकडून वा वेलकम. बलभीम पाटील यांचा चौथा जावाई हानेगाव येथे उपप्राचार्य म्हणून काम करत आहे. जसं आता गणेश भाऊजी सांगितले की आपल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा योग जसा आला तसा माझा आज 56वा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केलं. यामुळे मी पाटील परिवाराचा अत्यंत ऋणी आहे आणि या प्रसंगी तुम्हा सर्वांना स्नेहमिलनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच सकाळी कोणीतरी सांगितलं की दरवर्षी असं कार्यक्रम करूया आणि आमचंही जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते 100% आम्ही देण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. पुन्हा पुन्हा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र. I want to say Guru Brahma, Guru Vishnu, Guru Devo, Madheshwara, Guru Sakshat, Parabrahma, Tasmai Shri Gurave Namaha. Saraswati Namastubhyam Varade Kamarupini Vidyavaram Kaishami Siddhi Bhavatu Esada. Thank you everyone. चालला जा तू जर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे. कारण नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. ऐका तर मग. नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. कमवलेल्या पैशांनी जर भरले असते पोट
कमावलेल्या पैशांनी जर भरले असते पोट, तर रोज रात्रीच्या जेवणासाठी वाढली असती 1000ची नोट. तर रोज रात्रीच्या जेवणासाठी वाढली असती 1000ची नोट. आई बाप बहीण भाऊ सोडून येते नवऱ्यासाठी. आई बाप बहीण भाऊ सोडून येते नवऱ्यासाठी. सगळं सोसून नांदत राहते उद्या लेकीच्या माहेरासाठी. सगळं सोसून नांदत राहते उद्या लेकीच्या माहेरासाठी. आता तर फार महत्वाचं आहे, शेवटचं एक कडवाय ऐका. नवऱ्या नावाच्या परिघाची व्यास असते बायको. नवऱ्या नावाच्या परिघाची व्यास असते बायको. संसाराचा ध्यास आणि श्वास असते बायको. संसाराचा ध्यास आणि श्वास असते बायको. रखरखत्या वाळवंटातील बायको सुंदर बेट. रखरखत्या वाळवंटातील बायको सुंदर बेट. नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट. धन्यवाद. कळ्याने थोडं आहे का? केक खात खात आहे का? चहा पीत आहे का? पण आहे का? चहा पिऊन झाल्यानंतर बोललोय तर लेट्स स्टार्ट. प्रभू पाटील प्रत्येकाला 500. एक सगळे काय करायलेत? एक दादा नको नको म्हणायलेत. 1000 म्हणलं तर हो म्हणणार आहेत बघा. $5000 तुझी ऍड आहेत का ना? 1 2 3 4 5 6 उरलेले मला. हे पहा, तुम्ही सगळे जर निरीक्षण केलं असलं तर पाऊस पडला असता पैशाचा. आणि वेग न केलेला प्रोग्राम फ्री झाला असो, पण बक्षिसाला टाळणं मला योग्य वाटत नाही. 1 मिनिट ऐका. नाही नाही नाही, तुम्ही घ्या, आता घ्या, पुन्हा परत कोणाला परत करा, पप्पाला काय करा. पप्पाचं मन मोडू नका. प्रभू दादा, प्रभू दादा 3500 रुपये वर पोहोचा करा. नगदी नंदाताई इथे सगळेजण राहू द्या जाऊ द्या बहुमत